नमस्कार मंडळी, आज आपण खेकड्याचा झणझणीत रस्सा कसा बनवणार आहे ते पाहूया. तर छोट्या छोट्या नांग्या वेगळ्या केलेत बघा. खेकडे स्वच्छ धुवून करून घेतलेत. तर ह्या छोट्या छोट्या नांग्या असतात त्या ठेचून घ्यायच्या असतात, कारण त्यामधला अर्क आपल्याला काढायचा असतो. रस्सा खूप छान बनतो ह्याच्यापासून. तर तुम्ही मिक्सरलाही फिरवू शकताय, पाणी टाकायचं थोडं थोडं आणि मिक्सरला फिरवू शकताय, किंवा तुमच्याकडे दगडाचा वगैरे खलबत असतो त्यामध्येही ठेचू शकताय. तर ह्या सगळ्या मी ठेचून घेतलीत आणि जेवढं आपल्याला भाजीला पाणी पाहिजे तेवढं आपण ह्याच्यातून घेऊ शकतो आहे. 2-3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचं व्यवस्थित, किंवा गाळणीने तुम्ही गाळून घेतलं तरी पण चालतं आहे. पण 2-3 वेळा त्याच्यातून अर्क सगळं काढून घ्यायचा. खाली कातकुरी राहतात, मग वरच्यावर गाळलं तरी चालतं आहे. तर त्यासाठी वाटण काय काय लागणार आहे ते बघणार आहे. मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेत, खोबरं, थोडासा खडा मसाला, अद्रक लसूण आणि थोडीशी कोथिंबीर छान अशी भाजून घेतली. तर ते वाटण करून घेणार आहे मिक्सरला. थोडीशी धना पावडर आणि थोडीशी जिरा पावडर त्यामध्ये ॲड केली. आणि तुम्ही लाल तिखट कोणतंही वापरू शकता, तुमचा घरगुती मसाला वगैरे. आता पातेल्यामध्ये तेल ठेवलं आहे. तर तेल छान तापलं का त्यामध्ये मांदं काढलेलं असतं ते छान तळून घ्यायचं. मग त्यामध्ये मी घरगुतीच आपला मसाला टाकला आहे काळा. मग मसाल्याला तेल चांगलं सुटूपर्यंत छान परतून घेतलं आहे बघा. त्यामध्ये मग आपण खेकड्याच्या मोठ्या नांग्या आणि पाटी टाकून छान परतून घ्यायच्या. 2-4 मिनिट व्यवस्थित छान परतून घेतले का त्यामध्ये आपण खेकडे ठेचून घेतलेलं ते पाणी टाकून घ्यायचं. त्याच्यानंच खूप छान रस्सा बनतो आहे बघा. जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं घेऊ शकताय. थोडंसं चवीपुरतं मीठ. तर बघू शकता तुम्ही, रस्सा खूप छान झाला आहे. तर असं टेक्स्चर येते बघा ते नांग्या ठेचून घेतलेले असतात त्याच्यामुळं. तर आपला रस्सा तयार आहे. थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची. तर अशा पद्धतीने तुम्ही खेकड्याचा रस्सा बनवू शकताय, गावठी पद्धत आहे. तर कसा वाटला रस्सा मला कमेंटमध्ये सांगा. चला तर मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर खूप छान झाला आहे बघा रस्सा. चला तर बाय, पुन्हा भेटू.